सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग 1113. उरा लावी उर आळंगीता कांता, संताशी भेटता अंग चोरी, अतिता देखोनी वय पाठी मोरा, नेहासी सामोरा जाय वेगी, अतिता देखोनी होय पाठी मोरा, व्याहासी सामोरा जाय वेगी. द्विजा नमस्कारा मनी भाव कैसा, तुर्काचे दासी चाले होय. द्विजा नमस्कारा मनी भाव कैसा, तुर्काच्या दासीचा लेक होय. तुका म्हणे तुम्ही क्रोधासी न यावे, स्वभावा करावे काय कोणी. तुका म्हणे तुम्ही क्रोधासी न या, स्वभावा करावे काय कोणी. अर्थ: महाराज म्हणतात, लोकांचा स्वभाव असा असतो की प्रपंचिक माणूस बायकोला मिठी मारताना त्याचा उरार आपले ऊर लावतो, पण संतांना भेटण्याच्या वेळी अंग चोरतो. घरास कोणी याचक आला तर तो पाठमोरा बसतो आणि सोयरे व्याही आले तर धावत सामोरा जातो. ब्राह्मणाला नमस्कार करण्याचा विचारच करत नाही, पण मुसलमानाच्या दासीला आई मानतो आणि तिच्या भजनी लागतो. माझ्या ह्या बोलण्याचा तुम्ही राग येऊ देऊ नका, कारण स्वभावापुढे कोणाचा काही उपाय आहे का. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 1114. ब्रह्मज्ञान जरी कडे उठा उठी, तरी काहीम पोटी वेदशास्त्रे. ब्रह्मज्ञान जरी कडे उठा उठी, तरी काहीम पोटी वेदशास्त्रे. शास्त्राचे भांडण तप तीर्थाटन, पुरीचे भ्रमण याजसाठी. शास्त्राचे भांडण तप तीर्थाटन, पुरीचे भ्रमण याजसाठी. याजसाठी जप याजसाठी तप, व्यासी अनुप ग्रंथ केले. याजसाठी जप याजसाठी तप, व्यासी अनुप ग्रंथ केले. याजसाठी संत पाय हे सुसा सेवावे, तरीच तरावे तुका म्हणे. याजसाठी संत पाय हे सेवावे, तरीच तरावे तुका म्हणे. ब्रह्मज्ञान जरी कडे उठा उठी, तरी काहीम पोटी वेदशास्त्रे. अर्थ: महाराज म्हणतात, ब्रह्मज्ञान जर उभ्या उभ्या समजले असते तर वेदशास्त्रे एवढी हिमपोटी का झाली असती. साही शास्त्रामध्ये ब्रह्मज्ञानाकरता वादविवाद होतात आणि ब्रह्ममानासाठीच जप तप तीर्थयात्रा हे सर्व उपयोग सांगितले जातात. सर्व साधने ब्रह्मज्ञानासाठीच आहेत आणि व्यासांनी ब्रह्मज्ञान सांगण्याकरताच पुष्कळ ग्रंथ निर्माण केले आहेत. पण संतांच्या चरणाची सेवा करून हे ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतले तरच संसारातून तरून जाता येईल. पंढरीनाथ भगवान की जय. तुकाराम महाराज की जय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय श्री विठ्ठल. याच्या पुढील व्हिडिओ समोरच्या व्हिडिओमध्ये